देवाकडे जास्तीची मागणी करू नये असं महाजनांनी म्हटलंय. जे दिलंय त्यात समाधानी राहावं असं देखील त्यांनी म्हटलं. गिरीश महाजनांनी भरत गोगावलेंना चिमटा काढलाय. देवीला वाटत असेल मी तिचा भक्त आहे तर ती माझ्यावर प्रसन्न होईल आणि मला पालकमंत्रीपद मिळेल असं विधान मंत्री भरत गोगावलेंनी केलं होतं. तर काही गोष्टी आम्हाला हक्कानं मिळणं गरजेचं असल्याचंही रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री गोगावलेंनी विधान केलं. त्यावर गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. जे दिलंय त्यात समाधानी राहावं असं महाजनांनी म्हटलंय. देवाकडे जास्तीची मागणी करू नये, जे दिलंय त्यात समाधानी राहावं असा चिमटा महाजनांनी भरत गोगावलेंना लगावला. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. देवी प्रसन्न होईल तर पालकमंत्री पद मिळेल असं गोगावलेंनी म्हटलेलं होतं. त्यावर आता महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली. बघतो आता देवीला साकडं घालतो, कारण देवीला जर वाटत असेल मी तिचा खरा भक्त आहे तर ती मला प्रसन्न होईल, त्यात काही काळजी करायचं कारण नाही. पण तुम्हाला मगाशी एक मी सांगितलं की कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही. जर आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत, मी तर पहिलं सांगितलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा खंड समर्थक म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळे पालकमंत्री किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना फार महत्त्व देतो अशातला भाग नाही आहे. परंतु काही कारण आहेत की जे हक्काने मिळणं गरजेचं आहे. झालेला प्रकार अतिशय निषेधार्ह आहे, अतिशय म्हणजे वाईट आहे. त्याची निंदा करावी थोडी कमीच आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी झालं बघणाऱ्यांनी केलं आणि